मित्रांनो, मेंदूची कलाई या आपल्या चॅनलमध्ये पुण्याचे नियमभंगू भाग 17 मध्ये आपल्या मागच्या भागात आशिष थोरात यांनी केलेल्या कमेंटमुळे आज आपण आलो आहोत कात्रज डेअरी चौक येथे. रस्त्याच्या अलीकडे कात्रज डेअरी, पलीकडे प्राणी संग्रहालय आणि मध्ये हा अरेरेरेरे चौक. आधी मला इथे 2 पोलीस थांबलेले बघून डिप्रेशन आले की मला इथे एकही नियमभंगू सापडणार नाही. पण धन्यवाद त्या पोलिसांचे आणि जनतेचे ज्यांनी मला निराश होऊ दिले नाही. या चौकामध्ये अशी कुठलीही गॅप नाही जिथून नियमभंगाचे लिकेज होत नाहीये. चौकात कुठेही बादली लावली तर 10 सेकंदात नियमभंगाने ओव्हरफ्लो होईल. वर्षाच्या 12ही महिने या रॉंग साइडने लोकांचा थवा येतच राहतो. मूळव्याधवाल्यांसाठी उपयुक्त गाडी ज्यामध्ये बसायच्या पोझिशनमुळे मूळ हे व्याधाला टचच होत नाही. आता इथे बघा, बोलेरो पिकअप आणि बसने सिग्नल तोडला म्हणून मी खुश झालो की मला व्हिडिओसाठी फुटेज मिळाले. पण त्याच्या दुसऱ्या सेकंदाला कमीत कमी 30 लोकांनी सिग्नल तोडलाय आणि ते पण सर्व दिशेने. मला वाटते की मला आता लवकरच स्टीवन स्पीलबर्गचा 70mm वाला कॅमेरा घ्यावा लागणार आहे हे सर्व दाखवण्यासाठी. माझ्या OnePlusच्या कॅमेऱ्यावर मी जास्त प्रेशर टाकले तर बिचारा एखाद दिवशी स्वतःचाच मदरबोर्ड जाळून घ्यायचा. ही पोलिसांपासून 2.5 फुटावर रुबाबात थांबलेली XUV 700 बघा. माज बघा याचा. झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन करून चौकाच्या मध्ये ते पण आडवा येऊन थांबला आहे. त्यात हा दुसरा पांढरा हत्ती याच पोलिसांसमोर सिग्नल तोडून इतक्या निवांत निघाला आहे की जितक्या निवांत हे पोलीस सुद्धा या चौकातून निघणार नाहीत. नियमभंगू, बेशिस्त, बेअक्कल आणि गुंड प्रवृत्तीचे झाले आहेत याबद्दल काहीच शंका नाही. पण या व्हिडिओमध्ये मला एक कळत नाहीये की इथे पोलिसांना या नियमभंगूंविषयी आपुलकी, सहानुभूती वाटत आहे का नियमभंगूंची भीती वाटत आहे? का हे पोलीस नसून बहुरूपी आहेत? का यांचा SBI सारखा लंच आवर झालेला आहे? का यांच्या जॉबचा हा शेवटचा दिवस आहे? का हे पोलीसच्या ड्रेसमध्ये कुणाल कामरा आणि सुनील ग्रोवर कॉमेडी करत थांबले आहे? का 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 कारवाई होत नाहीये इथे? आता इथून पुढे कुठलाही सिग्नल नाही आणि नो एंट्री पण आहे. पण हे बसवाले इथे येऊन कोणत्या सिग्नल सुटायची वाट बघत आहेत हा प्रश्न मला पण पडला आहे आणि त्यांच्या मागे येऊन थांबलेला महानगरपालिकेच्या गाडीवाल्याला पण. पण महानगरपालिकेवाला जास्त हुशार निघाला. एकंदरीतच यांना हे समजवणे अवघड आहे की दूध हे फक्त चितळे, कात्रज आणि गोकुळचेच नसून कधी कधी म्हशीचे, गायचे आणि शेळीचे पण असते. जर तुम्हाला वाटत असेल की पुढच्या चौकात जाऊन मी हा उद्योग पुन्हा करावा तर लगेच सबस्क्राईब करा.